सर्व माझे मसाळा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, ज्यांनी आत्ता तुमच्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते म्हणजे पानसरेजी, पूजा पानसरेजी, सुरेखा घोसाळकरजी, धनु पाठकजी, रूपा तख्ताजी, शरद घोसाळकरजी, दिलीप घोसाळकरजी, मधुदा कुलकर्णीजी, वैभव पाटणकरजी, सिद्धार्थ बोरकर, रमेश घोसाळकर, मोहन इंगवले, प्रकाश वारे, निलेश भोसले, गोपीनाथ मसेलकर, अनुज इंगवले, शौकत करटकर, असीम चरफरे, जावेद धनसे, त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, इथं आल्यानंतर मसाळ्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं त्याबद्दल सर्व मसाळाकरांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार देखील मानतो. मित्रांनो, स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं एक अतिशय अतूट अशा प्रकारचं नातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मगाशी खासदार साहेबांनी सांगितलं तसं कायम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यातून प्रेरणा घेतलेली आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या साथीला त्या काळामध्ये मावळे होते. उद्याच्या 19 तारखेलाच आपण महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत. त्या मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलेलं जगाने पाहिलं. या स्वराज्याच्या इतिहासाला नव्या पिढीच्या समोर मांडण्याच्यासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज सप्ताहासारखा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज प्रतापगडच्या परिसरामध्ये आपला तो रथ आहे आणि तिथं रामराजे नाईक निंबाळकर, मकरंदबा, बाकीचे सगळे सहकारी त्याचं स्वागत करतायत. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठा सहभाग घेतला आहे. राहिलेल्याही दिवसामध्ये आपण सहभाग घ्यावा. शिवरायांची प्रेरणा आपल्याला कायमच नव्या पिढीला सांगत राहायची. सातत्याने रायगड जिल्हा हा तसा बघितलं तर एक कार्यकर्त्यांचा जिल्हा. आपला पक्ष स्थापन झाला त्यावेळी इथं या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी होती. कारण मी देखील अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो. 91ला मला खासदार बारामतीकरांनी केलं आणि तेव्हापासून राजकारणाचा माझा संबंध आला. मित्रांनो, आपला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांचं वर्चस्व होतं. त्या काळामध्ये शेका पक्षाचे अनेक मोठे नेते इथं होते. त्याशिवाय अंतोले साहेबांच्या नेतृत्वात काँग्रेस होती. अशावेळी सुनील तटकरे यांनी पूर्ण रायगड जिल्ह्यात आपला पक्ष बांधला. त्यांनी त्याच्यामध्ये मेहनत त्यांची होतीच, पण आपल्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत हिमतीनं त्या काळामध्ये उभे राहिले. म्हणून आज या जिल्ह्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक खंबीरपणे उभा आहे. तटकरे साहेबांनी इथं काम सुरू केलं तेव्हाची परिस्थिती फार अनुकूल नव्हती. मात्र त्यांनी स्वतः कार्यकर्ते उभे केले, त्यांना बळ देण्याचं काम केलं, त्यांचं संघटन केलं आणि 2 मातब्बर अशा पक्षाच्या समोर मेहनत घेऊन लोकांचा पाठिंबा मिळून निवडणुका लढवल्या. मग नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा इतर वेगवेगळ्या आमदारांच्या निवडणुका, खासदारांच्या निवडणुका असतील. आपल्यामध्ये एक संघटक म्हणून त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळेच पक्षाने अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावर राज्याची जबाबदारी दिलेली आहे. तेव्हा खरं तर हा रायगडकरांचा सन्मान आहे. मागं देखील त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिलेली होती. त्यावेळेस पण अतिशय यशस्वीपणे ती जबाबदारी पेललेली उभ्या महाराष्ट्राने पाहिली. आज राज्याची जबाबदारी तसं बघितलं तर रायगडकरांच्या म्हणजेच तटकरे साहेबांच्यावर आहे.
तेव्हा जिल्ह्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी स्वीकारून तुमच्या नेत्याला साथ द्यायला पाहिजे। कारण ज्यावेळेस आम्ही प्रांताध्यक्ष असतो, राष्ट्रीय अध्यक्ष असतो, त्यावेळेस आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये तर लक्ष द्यावंच लागतं, परंतु महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यावं लागतं, इतर राज्यांमध्ये लक्ष द्यावं लागतं, तर पक्ष अधिक वाढतो, अधिक बळकट होतो। 2019 साली आपली विचारसरणी तसं बघितलं तर जुळत नव्हती, परंतु त्या काळातली परिस्थिती वेगळी होती। मित्रांनो, मला एक गोष्ट म्हसळकरांना आवर्जून सांगायची, राजकारण हे तसं बघितलं तर प्रभावी अशा प्रकारचं राजकारण असतं। कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात। आपल्या इतिहासात सुद्धा गट आणि तटांचं राजकारण वेळेनुसार झाल्याचा इतिहासामध्ये नोंद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा, बाजीराव पेशव्यांचा काळ आठवा, त्याच्यानंतर कुणाचाही आदिलशाह असतील, मुघलशाह असतील, कुणाचाही काळ त्या ठिकाणी असा, मोगलांचं राज्य असेल, कोणाचाही काळ आठवा, त्याही वेळेस तशाच पद्धतीनं घडलं। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, आता नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत। ह्या सर्वांमधल्या काळातल्या पंतप्रधानांच्या काळामध्ये देखील कमी अधिक प्रमाणामध्ये ह्या गोष्टी घडल्या। मात्र 2019चा काळ मला आठवतोय, कोणालाच बहुमत पूर्ण मिळालेलं नव्हतं। कोणते तरी दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार म्हणून, तिथं आघाडी म्हणून, युती म्हणून सरकार बनत नव्हतं। आणि त्यावेळेस 2019 साली आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण आपल्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर शिवसेनेच्या बरोबर महाविकास आघाडी केली। त्यावेळेस राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मीच होतो। करोनाचं संकट होतं, अडचणीचा काळ होता, माणसांना त्याच्यातनं बाहेर काढायचं होतं, लोक घाबरून गेलेली होती। नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, पोलीस सगळी यंत्रणा कामाला लागलेली होती। तरी देखील त्या काळात वॅक्सिन द्यायचं होतं, औषधं मिळत नसायची, इंजेक्शनं मिळत नसायची, लोक त्या ठिकाणी वशिला लावायचा प्रयत्न करायचे की आम्हाला रेमडेसिवीरचं इंजेक्शन पाहिजे, आम्हाला इतर इंजेक्शन पाहिजे। हा काळ देखील मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितला, परंतु त्याच्यातनं ताऊन सुलाखून आपण निघालो बाहेर। परंतु ते निघत असताना आम्ही त्याच्यामध्ये कुठंही कमी पडलो नाही। इथं तर तटकरे साहेबांनी 2014ला तुम्हाला आठवत असेल, शिवसेनेकडून थोडक्यात पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी चिकाटी सोडली नाही, सतत मेहनत घेतली, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि मेहनत घेतल्यामुळे 2019ला शिवसेनेचे विरोधामध्ये पुन्हा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खेचून आणली आणि पक्षाने स्वीकारलेल्या भूमिकेनुसार पुढे आपली भूमिका घेतली। त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका त्यांनी घेतली नाही। शेवटी पक्षाने ठरवलं, ठीक आहे, मान्य आहे। मगाशी मी सांगत होतो मित्रांनो, आपला भारत देश, आपलं महाराष्ट्र, आपला रायगड जिल्हा, हे सगळे वेगवेगळ्या जाती धर्मांनी, नाना ढंगांनी, नाना जातीनं अशा प्रकारचे हा सगळा परिसर आहे। त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी गुण्या गोविंदांनी राहिलं पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीपातीचं, नात्या गोत्याचं राजकारण करून चालत नाही, ते फार टिकत नाही। त्याच्यामुळं आज सरकारमध्ये काम करत असताना मी सातत्याने या राज्याचा अर्थमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, मी असेल, आदित्य असेल, बाकीचे सगळे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी असतील, माझा कटाक्षाने प्रयत्न आहे की माझा मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज, इतर मागासवर्गीय समाज, ह्या भटका समाज, ह्या कुठल्याही समाजाला राज्यामध्ये राहत असताना राज्यकर्ते आमच्याकडे लक्ष देत नाही, सरकार आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे, अशा प्रकारची भावना ही अजिबात त्यांच्या मनामध्ये येता कामा नये। अशाच प्रकारचा प्रयत्न आमचा महायुतीच्या सरकारचा त्या ठिकाणी चाललेला आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस भाजपकडून आपल्याला सत्तेत येण्याचा प्रस्ताव होता। दोन पक्षांची आघाडी जर त्यावेळेस केली असती तर त्याच्यामध्ये सत्तेमध्ये जास्त हिस्सा आपल्याला मिळाला असता, परंतु कार्यकर्त्यांना देखील त्याच्यामध्ये अधिकची संधी मिळाली असती। परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्ही अनेक मंत्र्यांनी
चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। आदितीनं सर्वप्रथम तिच्यावर ज्यावेळेस आम्ही जबाबदारी मंत्रिपदाची टाकली, राज्यमंत्रीपदाची, त्यावेळेस तिनं तिच्या विभागाचं, तिच्याकडे अनेक विभाग होते, परंतु पहिल्यांदाच आमदार झालेली आपली मुलगी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनं राज्यमंत्रीपद भूषवलं आणि ते भूषवत असताना तिनं त्याच्यामध्ये उत्तम काम केलं। हे काम करत असताना तिच्या सर्व खात्यांची पण मी माहिती घ्यायचो, त्याच्यामध्ये देखील तिनं जबाबदारी चांगल्या पद्धतीनं सांभाळली। त्यावेळी आपल्या सर्व आमदारांना मी स्वतः मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निधीचं पाठबळ दिलं आणि हे पाठबळ देत असताना अचानक एक असा प्रसंग आला की अंतर्गत संघर्षामुळं उद्धव ठाकरे साहेबांचं त्यावेळेसचं सरकार गेलं आणि ते सरकार गेल्यानंतर आपल्या आमदारांची त्याच्यामध्ये काही चूक नव्हती, आपल्या पक्षाची काही चूक नव्हती। त्याच्यानंतर शिवसेनेचे लोक सत्तेत गेले आणि आपल्या कामांना पुन्हा एकदा खीळ बसलेली वर्षभर आपण बघितलं। आपले आमदार, आपले कार्यकर्ते, आपले मतदार यांचं नुकसान होऊ नये, खरं तर शिवसेनेच्या फुटीच्या नंतर भाजप आणि सेना यांचं बहुमताचं सरकार होतं। त्यांना तशी बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये कुणाची गरज नव्हती, मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपला पक्ष, आपल्या पक्षातल्या नेत्यांचा अनुभव आणि त्यांची प्रशासकीय कौशल्य या सर्व बाबी विचारामध्ये घेऊन सन्मानाने आपल्या सर्वांना सरकारमध्ये पक्ष योग्य पद्धतीचा मान देऊन सामील करून घेतलं। मित्रांनो, ह्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सत्तेकरता आम्ही हापापलेलो नव्हतो, पण बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला, अल्पसंख्याकाच्या शेवटच्या माणसाला आपल्याला मदत करता आली पाहिजे। मी मग त्याच्यामध्ये असणारा मौलाना आझाद महामंडळ असेल, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग असेल, त्याच्यात भागभांडवल देण्याचा प्रश्न असेल, अधिकचा निधी देण्याचा प्रश्न असेल, त्यांचे वक्फ बोर्डाच्या बद्दलचे काही नवीन प्रश्न निर्माण झालेले होते। वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी माझ्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या जमिनीच्या बद्दल काही जण वेगळ्या प्रकारची कागदपत्र दाखल करून त्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत होते। ते काम थांबवायचं असेल, त्याच्याकरता समिती करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये मी फक्त भाषणात सांगत नाही, मी जे बोलतो ते करतो आणि जे त्या ठिकाणी करायचं मला असतं ते मी बोलून दाखवतो, त्याच्यापेक्षा फापट पसारा मी वाढवत नाही। मित्रांनो, आज देखील मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे ह्या निमित्तानं सांगू इच्छितो, इथून पुढच्या काळामध्ये देखील ह्या राज्याला पुढे नेत असताना हे महायुतीचं सरकार अतिशय मजबूतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या लोकांची अर्धवट राहिलेली कामं, ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटतं आदितीनं का कोणी केला, काही कामांना हे काम मागच व्हायला पाहिजे होतं, परंतु आदितीनं मंजूर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं सरकार गेलं। सरकार गेल्यामुळं आपली मसाळा पाणी पुरवठा योजना ही थोडीशी रेंगाळली, त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट वाढली, ही जवळपास 43 कोटीपर्यंत पोचली। कोकणला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याची सणसण भासायला लागते। अशा अनेक वाड्या वस्त्यावर, पाड्यावर, तांड्यावर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं सतत आदितीचा अशा प्रकारचा प्रयत्न होता। म्हसळा हे नगरपालिका वाढत होती, लोकसंख्या इथली वाढतीये, इथले प्रश्न सुटले पाहिजेत, त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये अत्यल्प अशा प्रकारचा पाणी पुरवठा करण्यात येतोय। म्हसळा नगरपंचायतीची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शासकीय कार्यालय गावठाणाबाहेर होत असल्याने तेथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आत्ता मला आदितीनं इथलं तहसील कार्यालय दाखवलं। मित्रांनो, बाकीच्या भागामध्ये चांगली कार्यालय झाली, आता त्याच्यात आदितीनं लक्ष घातले, लवकरच नवी दिमागदार इमारत माझ्या म्हसळकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारे इथं उभी झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय। त्याच्यामध्ये निधीची कमतरता मी कमी पडू देणार नाही। ह्यामध्ये लोकसंख्या वाढत असताना शेवटी शहरं केव्हा वाढतात, ज्यावेळेस तिथं वीज, रस्ते आणि पाणी ह्याच्यात चांगल्या प्रकारच्या सोयी असतात त्यावेळेस। आज वाढी लोकसंख्येसाठी 70 लिटर प्रति माणशी
आपल्याला पाण्याची गरज आहे. नवीन पाणी पुरवठा योजना त्याकरता घेणं गरजेचं आहे. म्हसळा हे तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळं म्हसळा शहराची होणारी वाढ आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षामध्ये घेता इथं आपलं पाभरे अशा प्रकारचं धरण आहे. हा सर्वात जवळचा आणि खात्रीशीर अशा प्रकारचा उद्भव आहे. बऱ्याचदा राज्यामध्ये आता गेले 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. राज्याची निर्मिती आपल्या 1960ला झाली, त्यालाही जवळपास 64 वर्ष त्या ठिकाणी झाली. मित्रांनो, काही ठिकाणी उद्भव जर व्यवस्थित घेतले नाही, लोकप्रतिनिधींना लक्ष दिलं नाही, तर करोडो रुपयाच्या योजना होईल. माझ्या आया बहिणींना वणवण फिरावं लागतं, कुठं ना कुठं पाणी भरायला जावं लागतं, घरामध्ये त्रास होतो, त्याच्यामध्ये वेळ त्यांचा जास्त जातो. आणि त्याच्यामुळे पाभरे धरण हा जवळचा आणि खात्रीशीर उद्भव हा त्या ठिकाणी निवडला गेला. त्याच्यामध्ये आधी तिनं लक्ष दिलं आणि नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्याच्या करता हे प्रस्तावित झालं. नगरपंचायतीनं त्याच्याबद्दलचा ठराव केला आणि सदर योजनेचा प्रकल्प वर्ष 2024 व संकल्पित वर्ष 2054 या सालचे लोकसंख्येचं साधारण वाढ लक्षामध्ये घेऊन आपण माणसी दिवसाला 70 लिटर पाणी त्या गरजेनुसार द्यायचा हा सगळा प्रयत्न आहे. भातसा नदी प्रकल्पाकडे हा सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण नाही. लवकरच चांगला कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत हे काम सुरू करून जो अल्प पाणी पुरवठा होतो अत्यल्प तो व्यवस्थितपणे पाणी पुरवठा जेवढं तुमच्या कुटुंबाला पाण्याची गरज आहे तेवढं पाणी देण्याचा अदिती तटकरे आमदार म्हणून मंत्रिमंडळातील माझी सहकारी म्हणून तिचा मानस आहे. आणि त्याच्यामुळंच तिनं मला सांगितलं, तटकरे साहेबांनी पण सांगितलं, अजित जरी आज काही असलं तरी त्याला आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी आजच्या या कार्यक्रमाला आलो आहे. मी म्हसळाकरांना सांगू इच्छितो की बाबांनो, काही झालं तरी ही योजना निधी वाचून रखडलेली आहे अशी गोष्ट होऊन देणार नाही. वेळेमध्ये निधी दिला जाईल आणि ती पूर्णत्वाला नेली जाईल याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, जसं 1 रुपयामध्ये पीक विमा. माझ्या कोकणवासियांना त्याचा एवढा फायदा होत नाही, कारण कोकणमध्ये जास्त काही पिकं घेतली जात नाही. भाताचं पीक फळबागांच्या मध्ये असेल तर काजू, आंबा, नारळ अशा प्रकारचे पिकं ही माझ्या कोकणमध्ये त्या ठिकाणी घेतली जातात. पण आम्ही त्याच्यामध्ये 0% व्याजाने कर्ज पुरवठा द्यायचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला द्यायचं ठरवलं, 500 रुपये महिना. आम्ही त्याच्यामध्ये 500 रुपये भर घातली महायुतीच्या सरकारने आणि आता 1,000 रुपये महिना दोन्हीचे मिळून त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू झालेलं आहे. हे सगळं करत असताना आरोग्य देखील तुमचं चांगल्या प्रकारे राहण्याच्या करता महात्मा फुलेंच्या नावानी जन आरोग्य योजना ही आपण आपल्या महाराष्ट्राकरता राबवतोय. गरीबातल्या गरीब माणूस देखील आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठं वंचित राहता कामा नये, कुठं त्याला आरोग्याची चांगली सेवा त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून घेता येत नाही अशा प्रकारचं चित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. त्याकरता देखील आपण हजारो कोटी रुपये खर्च करतोय आणि त्याच्यातून लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, एकंदरीत निसर्ग सौंदर्याने प्रचंड अशा प्रकारची उधळण माझ्या कोकणावर केलेली आहे. कुणालाही इकडचे किनारपट्ट्या ह्या आकर्षित करतात. इथली अतिशय हिरवीगार झाडी ती त्यांना आकर्षित करते. पर्यटक देखील इथं मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांना काय पाहिजे? रस्ते चांगले पाहिजेत, बीचेस स्वच्छ पाहिजेत, जे समुद्र किनारे आहेत ते स्वच्छ पाहिजे, तिथं स्वच्छतागृह पाहिजे, राहण्याची व्यवस्था चांगली पाहिजे. ह्या जर गोष्टी असल्या तर कोकणचं संपूर्ण चित्र बदलून जाईल. त्याच्यामध्ये एवढा मोठा पर्यटक इथं येईल की त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता माझ्या कोकणच्या परिसरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल मग तुम्ही काय करता? मित्रांनो, त्याचा उजळता उल्लेख मगाशी सुनील तटकरे खासदार साहेबांनी केला. त्या अर्थमंत्री असताना काही कामं त्यांनी सुरू केली. आम्हाला पण एका गोष्टीचं कमीपणा आहे की पुणे गोवा रस्ता खूप रखडला, परंतु आता
त्याचा एक मार्ग हा जवळपास झालेला आहे आणि दुसराही मार्ग त्या ठिकाणी दुसरी लेन लवकरच होईल आणि बरेच दिवसाचं दुखणं माझं कोकणवासियांचं त्याच्यातनं दूर होईल. आपण कोकण रेल्वे आणली, त्याच्यातनं काही चित्र बदललं. आता काही भागात आपण कोस्टल रोड करतोय आणि आम्ही रेवस ते रेड्डी ज्याचा उल्लेख मगाशी करण्यात आला, हा मोठा रस्ता आहे. आम्हाला खरं तर तो 4 पदरी करायचा होता. दर 15 दिवसाला मी आदिती तटकरे मी आढावा घेत असतो, आदिती पण येत असते. माझ्या रायगड जिल्ह्यातलं शासकीय असणारं मेडिकल कॉलेज, त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत ती माझ्या कानावर घालते. मी अधिकाऱ्यांना सांगतो, ते प्रश्न आम्ही मार्गी लावतो. हा जो रस्ता आहे ह्याच्यात अनेक खाड्या आहेत, अनेक ठिकाणी काही नद्या पास करायच्यात, ब्रिज मोठे आहेत, त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे. त्याचंही काम लवकरच सुरू होईल. तो 4 पदरी करता येत नाही का तर इथले रस्ते फार अरुंद आहे. बरेचशी पर्यटन ठिकाणं, तीर्थस्थळं ही त्या रस्त्याशी जोडण्याचं आदिती तटकरेंनी आम्हाला सांगितलं. आम्ही पहिल्यांदा त्याचा विचार केला नव्हता. किती ग जोडले? 97 ठिकाणं अशी आहेत मुंबईपासून तिकडं सिंधुदुर्गपर्यंत की ती जोडल्यानंतर त्या भागामध्ये पर्यटकांची संख्या वाढणार आहे. आणि मी पण एकनाथराव शिंदेच्या कानावर घातलं, देवेंद्रजीच्या कानावर घातलं. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हे केलं पाहिजे आणि त्याचा अंतर्भाव केला. मित्रांनो, 5 वर्षामध्ये गेल्या माझ्या कोकणमध्ये 4 वेळेला वादळ, चक्रीवादळ आली. एवढं नुकसान केलं तुम्ही स्वतः पाहिलं. काही ठिकाणी आपली नारळाची झाडं मोडली, काही ठिकाणी पत्रे उडून गेले, काही ठिकाणी बीचेस चांगले केलेले होते, तिथलं परिस्थिती खराब झाली. परंतु न डगमगता, न नाउमेद होता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये काही 1000 कोटी घालायचा प्रयत्न केला. मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल भाईदास पाटील आपल्याच पक्षाचे आहेत. केंद्रातनं निधी आणला, राज्याचा निधी. तुमच्या इथं वर्ण तारा असतात, काही भागामध्ये केबल अंडरग्राऊंड टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे. परंतु कसल्याही प्रकारचं वादळ आलं तरी देखील माझ्या कोकणवासियांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि लवकरच त्याची काही कामं ऑलरेडी सुरू झालेली आहेत आणि राहिलेली पण कामं वेळेमध्ये सुरू करण्याचा आमच्या महायुतीच्या सरकारचा प्रयत्न आहे. मित्रांनो, दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुलींचा मान, सन्मान, प्रतिष्ठा आपण नेहमीच ठेवलेली आहे. जिथं महिलांना, मुलींना दुजेपणाची वागणूक दिली, पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना वागवलं नाही, ती राष्ट्र मागं पडली. मित्रांनो, आता एकमेव आदिती तटकरे महिलांचं प्रतिनिधी करणारी ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. सातत्याने ती तिचे प्रश्न मांडत असते. आता 4थं महिला धोरण आदितीने आणलं आणि त्याच्यामध्ये अनेक ज्या त्रुटी राहिल्या होत्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या महिला धोरणामध्ये त्याचा अंतर्भाव केला. आणि तो अंतर्भाव करून तिनं मध्ये आम्हाला आग्रह केला सगळ्यांना की काही घटकाला त्यांच्या मुलींना शिक्षण हे मोफत मिळतं. मग आमच्या आदिवासी मुली असतील, आमच्या मागासवर्गीय मुली असतील आणि इतर मुलींच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही. त्यांचाही अधिकार आहे शिक्षण घेण्याचा. उलट अल्पसंख्याक समाजामध्ये संधी मिळाली तर अक्षरशः मेरिटच्या मुली बाहेर पडतात असा अनुभव आहे. आणि मग आदितीनं आग्रह केला की यामध्ये तुम्ही असं करा की सगळ्यांनाच कॉलेजचं शिक्षण फ्री द्या. जर आम्ही मग तो निर्णय घेतला. अट फक्त अशी आहे, 8 लाख रुपयापेक्षा त्यांचं उत्पन्न वर्षाचं कमी असलं पाहिजे. 8 लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न असेल आणि तुमच्या घरामध्ये मुलगी असेल आणि तिला कॉलेजला टाकायचं आहे, तुमचं उत्पन्न कमी आहे म्हणून तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन घेता येत नाही, तुम्हाला फी देणं परवडत नाही, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येत नाही, IT ला ॲडमिशन घेता येत नाही, असं होऊ नये त्याकरता त्या मुलींचा सर्व महाराष्ट्रातल्या सर्व खर्च, त्यांचे फी
ही महायुतीचं सरकार देणार आहे अशा पद्धतीचा आपण निर्णय घेतला. त्याच्यातनं तुमच्या अनेकांच्या गोरगरिबांच्या घरातल्या मुली ह्या चांगल्या प्रकारचं शिक्षण, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, पण पैसा नसल्यामुळं त्या मागे राहत आहेत. आणि म्हणून तुमच्या लोकप्रतिनिधी अदिती तटकरेंनी आग्रह केला आणि आम्ही तो सगळ्यांनी उचलून धरला आणि तशा प्रकारे आम्ही जाहीर केलेलं आहे. काही हजार कोटी रुपये आम्हाला लागतील, परंतु एक मुलगी शिकली चांगली तर अख्खं घर पुढं आणते. आणि त्याच्याकरता आमच्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली गरिबाच्या घरातली कुठल्याही जाती धर्माची मुलगी असो, तिला शिक्षण हे मोफत पुढचं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हा देखील एक फार महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आहे. आपण रस्ते चांगले करण्याच्या करता नॅशनल हायवेकडनं रस्ते करतोय, रस्ते विकास महामंडळाकडनं रस्ते करतोय, PWD कडनं रस्ते करतोय. परवाच कॅबिनेटला ग्रामविकास खात्याने 7,000 किलोमीटरचा रस्त्याचा कार्यक्रम मंजूर करून घेतला. हॅममधनं रस्ते करतोय, ॲन्युटीमधनं रस्ते करतोय. MSIDC ही नवीन कंपनी आम्ही काढलेली आहे. जसं MSRDC होतं तसं, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्याच्यामध्ये 15 दिवसापूर्वीच्या कॅबिनेटला 6,000 किलोमीटरचे रस्ते हे घेण्याचं आपल्या सरकारने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. ह्या प्रकारची कामं चाललेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, एकंदरीतच आपल्या इथं खासदार आमदार हे खमके असावे लागतात. म्हसळा नगरपंचायत तुलनेने छोटी नगरपंचायत असली तरी अशा छोट्या नगरपंचायतीच्या उत्पन्नाच्या मर्यादा असतात. त्यामुळे शहराचे विकासाचे अनेक प्रश्न त्या बाबतीमध्ये निर्माण होतात. म्हसळा शहर आणि परिसराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा होता, पण तुमचे आमदार आणि राज्याचे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे खमकी असल्यामुळं म्हसाळ्याला पाणी प्रश्न मार्गी लागलेला आहे. आज भूमिपूजन केलेल्या म्हसाळ्याच्या पाणीपुरवठा योजनेत पुढील अनेक वर्षाचा या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे मी म्हसाळकरांना देखील मनापासून अभिनंदन करतो. लोकप्रतिनिधी खमका असला की सगळी कामं मार्गी लागतात. तुमचे लोकप्रतिनिधी मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सातत्याने माझ्याकडे येत असतात. तिचा वारंवार पाठपुरावा असतो, त्यामुळे मतदारसंघातली कामं होत असतात. तुमच्या आमदाराला जिल्ह्याचं पालकमंत्री उदय सामंत असतील, खासदार सुनील तटकरे असतील, विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे असतील, ह्या सगळ्यांची चांगली साथ आहे. त्यामुळे ही कामं मार्गी लागत आहेत. मात्र मला खात्री आहे तुमचे आमदार धडपडी आहे, तिच्याकडं चिकाटी आहे, तिच्या कामात सातत्य आहे. त्यामुळं आज माझं म्हसाळा शहर आताचं चांगलं झालेलं आहे. अजून त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम होतं आहे. येत्या काळात ते निश्चित आणखीन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. उद्याच्या काळामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, आचारसंहिता येतील. महायुतीच्या सरकारच्या मार्फत, महायुती आमची आहे, त्या 3 पक्ष आणि रामदास आठवले इतर काही सहकारी आहेत, त्यांच्या वतीनं 48च्या 48 जागा ह्या निवडण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. त्यावेळेस इथल्या तमाम जनतेला मला विनंती करायची की सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढे उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचाच निर्णय घेईल. तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं घेतला जाईल, हा शब्द देखील मी तुम्हाला ह्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.